उत्सवाच्या दिवशी बरोबर रात्री 10 वाजता आपल्या गावच्या वेशी बाहेर जे मंदिर आहे तिथून मला भेट. तिथे मी मुखवटा घालून ये, आपण गुपचूप पळून जाऊ. मीच घाबरले. मी गोपाळजी म्हणाले होते की ते मुखवटा घालून येणार. गोपाळजी 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 एवढा उशीर का झाला तुम्हाला? हे बघा, ही बॅग आहे, यात सगळे पैसे आहेत. निघूयात. गोपाळजी गोपाळजी कोणीतरी येतं इकडे. आपल्याला काहीतरी करावं लागेल. इकडे इकडे का कुठं? आवाज आलाय. मला आलाय आवाज. अरे काय कुठंच दिसत नाही राव. नरकी हाडळे का मिस्टर इंडिया लगेच गायब होत्यात. इकडनं घुंगरांचा आवाज येतोय. 100% इकडे आहे. हा, माझं कान सांगतो इकडे आहे. काय लक्या, अरे ते मोबाईल मध्ये लावणीचा कार्यक्रम बघणं बंद कर जरा. घुंगरू वाजतात म्हणा, कान वाजतात तुझे. अरे नरकी आढळला सांगा जरा हळू पळ, दिसल असं पळ. अरे हुडकायला जीव चाललाय पळून पळून. इथं अजून माझं लग्न नाही, संसार नाहीत, लेकरं नाहीत. त्याच्या आधीच माझा जीव गेला तर मी काय करू? नाहीतर काय लागा, कवा धरणं पळतोय आपण. काय लागा, माझा विचार करा किंवा केवढूचा जीव आहे माझा. अरे जरा गप्पा मारायचं बंद करा. आपण सोबत मिळून लावू ताकद आणि शोधू. ए, ताकद लावून नाही जमायचं. अरे एक एक पॅग लावला पाहिजे आपण. म्हणजे नरकी आढळ का नाही आपल्याला 2-2 दिसतील आणि गपकिनी गावतात ना. हा, एक नंबर आयडिया आहे. हा, आपण तेच केलं पाहिजे. कारण कसं झालंय आता, पळून आपला घसा बी सुकलाय, त्याच्यामुळे जरा अशक्तपणा आलाय ना अंगामध्ये. घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. ए गप्पा, तुम्हाला तर कारणच पाहिजे दारू प्यायला. ते काय नाही, तिकडे चला जुडपात चुदूया. काय कशाला जोडपत कशाला? हिथच पिऊ की. आधार पडलाय, कोणी येणार आहे इकडे तवा? अमिताभ इकडे. अरे ये ना इकडं. लाज वाटते का तुला? अरे तू सुद्धा ह्या जातीवंत बेवड्याच्या गँगेत सामील झालास होय रे. चला शोधो. अरे तिकडे झोडपात एकटं जाऊ नको बाबा, या इकडे. अरे येड्या, ती नरकी आढळलं चिडल्यात. अचानक अटॅक करतील एकट्याला बघून आणि फाडून टाकतील टार. माझ्या डोक्यात एक आयडिया आली. त्यांना कसं पकडायचं ते. मी काय म्हणतोय, राहू द्याला पकडायचं लागा. हे तर गारतून लागा मरल मी. कसली थंडी वाजायला लागले. मंगेशराव, थंडी सगळ्यांनाच वाजायला लागली. मला आता प्यायला बिगर का नाही जमायचंच नाही. ही थंडी मला सुखानं जगू देणार नाही. अरे मंग्या, लगा गावातला तू दुसरा देव माणूस आहे. कसलं मोठं काम केलंयस लगा तू. नाही. उत्सवाच्या दिवशी दारू पिणं बरोबर नाही. ए, अरे उत्सवाचा दिवस सरला बाबा, रात्र झाली आता. आणि असं बी ते नरकी आढळ गावानात ती गावच तर उतरेल की सगळ्यांची. पापी रे पापी, तुम्ही पापी सगळं. अरे लाजा कशा वाटत नाही उत्सवाच्या दिवशी दारू पिता येत नाही तर तुम्ही ना खरंच लय मोठं पापी आहेत. अरे
आधी सापडं तर दे, पुढचं पुढं बघतंय. ते काय मला माहित नाही, मी दारू पिणार आहे. ए गप्पा का तुम्ही? आणि मी तर बाबा थंडीचं औषध म्हणून 2-2 घोटच घेणार आहे आता. ए, अरे तुम्ही काय येडबीड झालं काय? अरे तुम्ही जर दारू पिलात ना तर तुमच्या दारूच्या वासानं हडळ जवळ यायची नाही, आणि हडळ जर जवळ नाही आली तर ती हडळ आपल्याला सापडायची नाही, आणि हडळ जर नाही सापडली तर गावावर संकट येईल, आणि गावावर जर संकट आलं तर गावाचा उत्सव व्हायचा नाही, आणि गावाचा उत्सव जर नाही झाला ना तर गावाचं नाव खराब होईल, तर गावाचं नाव खराब झाल्यावर गावातल्या पोरांना कोणी पोरी देणार नाही, आणि जर कोणी पोरी नाही दिल्या तर गावातल्या पोरांची लग्न होणार नाही, आणि लग्न जर नाही झाले तर पोरं बिगर लग्नाची मरतील नाही जित्या. आणि मी जर बिन लग्नाचा मेलो ना तर आईची शपथ नाही तुमच्या उराव बसलो तर नाव नाही लावणार झुंजार. आणि लग्न आधीच पोरं थंडीनं गारटून मिली तर इकडे नाही तर काय ए आणि अख्ख्या गावाला माहितीये मी लग्नासाठी किती हापापलोय. अरे लग्नपत्र मला जिथं तर राहू दे. प्या 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 लय प्या राहिला ना जिवंत तर या सकाळी टपरेव, नाहीतर उद्या सकाळी आलाच पेपरात गेले होते. नाही अमिताभ चल. बॉस लय थंडी वाजते, 2 घोट पेतो की. अरे अमिताभ तुझ्या ह्याच्यामुळं ना तुझ्या थंडीशी येईल. चल चल. बॉस जाऊ दे ए, मग घ्या. अरे अख्खी बाटली संपली पण थंडी काय जायना लागा. कशाला टेन्शन घेतो? अरे दोस्त आहे ना तुझं इथं, अशी कशी जात नाही बरं थंडी? बाबा 2 बाटल्या घेऊन फिरतोय तू. अरे पण एवढी दारू पिऊन ते नरकी आडळ पछाडणार नाहीत ना आपल्याला. हे, कशाला पचडते? अरे त्या दैत्यांना बी मटणाचा दारूचा नैवेद्य दाखवते ती, त्यांना म्हणजे चालतं ना, आपल्याला चालत नाही का? हे, असं कुठं असतं वेळेला का? चालतंय, सगळं चालतंय आपल्याला. गेली का थंडी? नाही ना का? बघू बरं. गेली का? नाही का नाही गेली. मग घ्या थोडी दे की, थोडी ठेव की. ए काय झालं डोळे वाटा राहिला? हा? काय हो हा? काय गोपाळजी बरं झालं तुम्ही त्यांना घालवलं. आता गावातला आणखी कोणी येण्याआधी आपण इथून निघूयात ना. आपण इकडचाच रस्ता धरूयात म्हणजे आपल्याला मेन रस्त्याला निघता येईल. हा गोपाळजी कोणाचा तरी आवाज येतो इकडून.